नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. ठाण्याच्या 5 पाखाडी परिसरात मुसळधार पावसाच्या मध्यभागी मांजर निवारा शेड पाळण्याची कारवाई. दिनांक 30/7/2024 रोजी मुसळधार पाऊस चालू असताना मांजर शेड पाळण्याची अचानक कारवाई केल्याने पशुपालकांना धक्का बसला असून किमान 150 मांजरे बेपत्ता झाली आहे. त्यांची माहिती स्थानिक नागरिकांनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा सेजल कदम यांना कळविताच त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता 200 पेक्षा जास्त मांजर गायब झाल्याचे दिसून आले. मांजर यांच्यामुळे नागरिकांना त्रास होतो म्हणून दावा स्थानिक नगरसेवकांच्या सांगण्यावरून ही बेकायदेशीर कारवाई करण्यात आली आहे असे सांगण्यात आले आहे. तरी पुढील माहिती जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा सेजल कदम या करीत आहेत. नमस्कार, मी सेजल कदम, जागतिक मानवाधिकारांची महाराष्ट्राची अध्यक्ष आहे. बीजेपीची उद्योग आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे. आज जिथे मी ठाण्यामध्ये रहिवासी आहे त्या ठाणे शहरामध्ये आता खूप मध्ये पाऊस घडला बुधवारी येत्या. तर त्या दिवशी इथे जी घटना घडली की बऱ्याचशा जिथे मांजरी कचराई तलावाच्या इथे एका शेडमध्ये होत्या आणि 150 ते 200 मांजरी अचानक खूप मोठ्या पावसाच्या येण्यामुळे त्यांच्यावरती त्यांच्या शेल्टरवरती काही घटना घडली आणि त्या मांजरींना तिथून बेघर व्हायला लागलं. मला वाटतं की माणसाला बोलता येतं म्हणून त्याच्या वेदना तो बोलू शकतो, पण अशा मुख्य प्राण्यांवरती जेव्हा एखादा असा आघात होतो तर त्या प्राण्यांनी कोणाला सांगायचं. तर ह्या अवेअरनेससाठी प्रत्येकाने थोडासा आवाज उठवला पाहिजे आणि अशा मूकजीवांच्या मागे उभं राहायला पाहिजे असं मी इथे सांगू इच्छिते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी गोविंद सोनवणे, नाशिक. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.